फोन कुठे तुझा? आहे. हा मग ठेवायला दिलाय बागेत तो? तुला का दिला होता फोन की तू मला कळवशील, मला सांगशील सकाळपासून आपण जर बाहेर आहोत तर घरी एक नवरा आहे, आपलं कुटुंब आहे, त्यांना काळजी आहे. आपण अशा ठिकाणी काय ट्रिप नाहीये ना, एका स्वित्झर्लंड नाही, बरोबर? हसू नकोस, तुम्ही चिडलोय तुझ्यावर. तिथून मला एक मिस्ड कॉल नाही, मेसेज नाही, फोन नाही. मी आपल्या घरामध्ये पॅनिक होऊन फिरतोय, 10 वेळा फोन बघतोय, घरातला फोन डेड आहे का मी चेक करतोय. मी फोनही नाही करू शकत. का नाही केलास फोन? हसू येतंय तुला? येतंय येतंय येतंय, दिसतंय मला चेहऱ्यावर. मुद्दाम करतेस ना तू हे? काही का म्हणता? असं असं का करेन मी? का नाही केला मग फोन? असं का बोलते पण तुम्ही? काळजी वाटली मला, भीती वाटली मला. तू एकटीच तिथे, नाही वाटणार का काळजी? दिवसभर दमले. खूप हेक्टिक होतं सगळं, पूर्ण दिवस ते. घरी जाऊया? सॉरी, जाऊया घरी, जाऊया. काय म्हणाला? जाऊया घरी, जाऊया. नाही, त्याच्या आधी. सॉरी. हा? सॉरी. हा? चल जाऊया. आणि म्हणून आई आज बाबाच्या ऑफिसला गेली होती. काय सांगतेस काय पिऊ? मला ना बिलीव्हच होत नाहीये. नाही, इतकी मोठी रिस्क घेतली त्यांनी. काकूंना प्लीज अलर्ट राहायला सांगा, आणि काकू जसं घरी येतील तसं कळव मला. ईशान, आई बाबा आले वाटतं. ओके, गुड. मी तुला करते नंतर. बाय बाय. अगं काय, मी युद्धाला गेले नव्हते. आमच्यासाठी तसंच होतं ते. मग आई, तुला माहितीये का, बाबांचा चेहरा अगदी लहान मुलासारखा झाला होता. हो का? चल गे, इथे कुठे ऐकतेस तू? काहीतरीच काय. बाबा सांगा ना, सांगा काय झालं? काय नाही काय. अहो सांगा ना, लहान मुलासारखा का झाला होता? भूक लागली होती मला, म्हणून तसा चेहरा झाला होता. आगाऊ कोणीकडच्या. आई चल. ए पिहू, प्रथम झोपला का ग? नाही, तो वाचत बसलाय. काय? हो, तू फोन घेऊन गेलीस ना म्हणून. बापरे, असं असेल तर रोजच फोन माझ्याकडे ठेवायला हवा. आई, ते सगळं जाऊ दे, तू कशी आहेस? तिकडे काय झालं? बाबांनी त्रास दिला का तुला? पिहू, आपला प्लॅन वर्क झाला. म्हणजे मी प्रथमचा फोन घेऊन गेले होते ना, त्याचा फायदा झाला. मी त्या बाबाचं बोलणं रेकॉर्ड केलंय. काय? आणि तो बाबांना मला त्या भोसले, आमदार भोसले, त्याच्याकडे घेऊन गेला होता. तो माणूस पण तसाच निघाला, त्या बाबा इतकाच नीच. मग काही नाही, बाबासोबत त्याचं पण बोलणं रेकॉर्ड केलंय. आई, तू कसली भारी आहेस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आय लव्ह यू. आपण अर्धी लढाई जिंकलोय असं वाटतंय मला. फक्त पुरावे आपल्याकडे आहेत म्हणून आपल्याला खुश होऊन चालणार नाही. आपल्याला पूर्ण लढाई जिंकायची. अदितीला सांगून उद्याच्या उद्या पोलीस आणि मीडिया समोर ते रेकॉर्डिंग्स आले पाहिजे. होय, आणि ते रेकॉर्डिंग्स खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे फोन प्लीज जपून ठेव. हो. ए आई, तू फ्रेश होऊन घे, मी पानं घेते. बर. काय बोलत होत्या या? नीट ऐकू पण नाही आलं. काहीतरी मोबाईल रेकॉर्डिंग असंच बोलत होत्या ना. एक मिनिट. तिकडे तो प्रथमचा फोन हरवला आणि इथे ह्या मोबाईल बद्दल बोलत होत्या. म्हणजे आता मला तो फोन शोधायलाच हवा. काय हो? नीट का नाही जेवलात तुम्ही आज? तू जेवलीस का? इच्छा नव्हती. मी जेवायचो नाही तेव्हा कोणीतरी मला अक्कल शिकवायचं सतत.
जेवायला पाहिजे, अंगणावर राग काढू नये वगैरे वगैरे वगैरे. येणारच आहे, माझी जागा आहे ती. ओय ग देवा. आई आई. आ आता मला दुसरं काही नको. दमलीस का ग? पण आता छान वाटतंय. प्लीज मला चुकीचं समजू नकोस, पण काय झालं? जाऊ दे, काय नाहीये. अविनाश, काय झालंय बोला ना. त्या बाबांनी म्हणजे तुला काही तुम्हाला वाटतं मी असं होऊ देईन? इकडे बघा, मी असं कधीच होऊ देणार नाही. या अनुप्रियावर फक्त अविनाशचा हक्क आहे. हं? हे सगळं लवकरात लवकर संपायला हवा. संपेल. पुढल्या 48 तासात त्या बाबाचा निकाल लागेल. याच्यात पण नाहीये मोबाईल. मग कुठे गेला? आई आई मला मोबाईल हवा. अगं अगं, हो चटका लागेल. तू जरा बाजूला सरक ना. काय मध्ये मध्ये तुझं? आई जरा सावकाश. अगं काय सावकाश सावकाश करत राहिले ना तर मग झालंच सगळं. तो दद्दो बाबा आहे ना, अख्खं ऑफिस डोक्यावर घे. अगं मग एक दिवस नको करू स्वयंपाक. काकूला सांग ना, ती करेल. पिहू, मग राहिले जागे उपाशी. काय नाही, नेव्हर एंडिंग गोष्ट आहे पिहू. ते जाऊ दे. तू मला सांग, तू कशाला आली होतीस? मला मोबाईल हवाय. मला ईशानला रेकॉर्डिंग पाठवायचंय, ते कॉपीज काढायला. तो मोबाईल मी पिहू बेडरूम मध्ये टेबलवर चार्जिंग करत ठेवला होता काल रात्री. तिकडेच विसरले. विसरलीस? आई अशी कशी विसरलीस? तू त्यात महत्वाचं रेकॉर्डिंग आहे. मी तुला म्हंटल होतं तो फोन जपून ठेव. अगं असं काय करते? विसरले म्हणजे माझ्याच खोलीत आहे ना, असेल तिकडे. तू असं काय करतेस? मी तुला म्हंटल होतं ना, फोन जपून ठेव आई. अगं हो पिहू, एवढं चिडायला काय झालं? आपल्याच घरात माझ्याच खोलीत आहे ना, तिकडून मोबाईल कोण उचलणार आहे? आणि त्यात रेकॉर्डिंग आहे, कोणाला माहिती आहे? आई तू ना काय जाऊ दे, तो फोन तिथे असू दे फक्त. अगं तिकडेच असेल, कुठेही जाणार नाहीये. बरं पिहू ऐक ऐक ऐक. मोबाईल त्या प्रथमला देण्याआधी ते रेकॉर्डिंग डिलीट करशील? त्यासाठी आधी फोन मिळू दे. अगं फोन मिळेल ग. कुठे पिहू? अविनाश सारखी झालीये, एकदम चिडखोर. हा गुण माझं का नाही घेतलं तिने? तशी माझ्यासारखीच आहे, पण चिडते अविनाश सारखीच.
सख्यानो, किती भाबडे असतो आपण. आपल्याला वाटतं आपल्यासारखेच इतर लोक सुद्धा साधे सरळ सोपे आहेत. त्यांच्या मनातलं कपट आपल्याला दिसतच नाही. आपले शत्रू आपल्या घरातच असतात कधी कधी. त्यांना बाहेर जाऊन शोधायची गरजही पडत नाही. आपलं भलं झालेलं त्यांना बघवतच नसतं. उलट आपलं वाईट झालं की त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. मधुश्री, तू हे जे काही बोललीस ते पहिल्यांदा मला पटलं नाही. आपल्याच घरचे लोक आपल्याशी असं का वागतील? नाही नाही, आई फोन तिथे नाहीये. काय? कसं शक्य आहे? मी अख्ख्या रूम मध्ये शोधलं, फोन कुठेच नाहीये. मग प्रथम घेऊन गेला असेल. तू काळजी करू नकोस. चल जाऊन बघूया. चल हा. प्रथम, प्रथम, तू आईच्या रूम मधनं मोबाईल का घेतलास? मी नाही घेतला. आईला न विचारता कसा घेऊ मी फोन? प्रथमचा मोबाईल गेला कुठे? गेला की कोणी घेतलाय? हे खणसे, माझ्यासाठी ना एक स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी सांग. हा, आणि थोडं लिंबू पियायला सांग. चायला डोकं जाम दुखतंय रे. बाबा, काल तुम्ही किती प्याला होता? शुद्धच नव्हते तुम्हाला. वहिनींचा फोन आला होता, तुम्ही घरी गेला नाहीत ना, म्हणून ते टेन्शनमध्ये आल्या होत्या. इथे येऊन बघतो तर तुम्ही नशेत झोपला होता. मग मी स्वतः तुम्हाला घरी सोडून आलो. आणि ती बाई अनुप्रिया, ती कुठे गेली? कधी गेली, कशी गेली, काही आठवत नाहीये रे मला. तिचा नवरा तिला घ्यायला आला होता, त्याच्यासोबत गेली ती. काय? हो. आईला चांगला चान्स केला रे. बाबा, मला एवढी प्यायची नव्हती ना. आणि मी कुठे प्यायलोय? त्या बाईनेच पाजली असणार मला. कणसे, त्या बाईने मुद्दाम तर नसेल ना पाजली मला? नाही हो बाबा, जाताना ते भेटले मला. त्यांनीच सांगितलं की तुम्ही पीच सुटला होता. तुम्ही ऐकतच नव्हते. ती सारखं थांबवत होतं तुम्हाला. काहीच कसं आठवत नाही मला. डोकं जाम ठणकतंय रे माझं. काही सुचत नाहीये मला. इथे आलेले क्लायंट दिसतंय, पण खाली किती आले असतील कोणास ठाऊक. थांब, मी बघतो CCTVवर. अरे ग, त्या अजून हँगओव्हर काही जात नाहीये. अरे कणसे, कनेक्शनला काय झालं रे? CCTVत काहीच का दिसत नाहीये. बाबा, लाईन खराब झाली आहे. कधी? मला पण माहिती नाही. मी पण सकाळीच पाहिलं. अरे मग थोबाड काय बघत बसलायस? माझा रिपेअर करून घे ना ते. 1 मिनिट सुद्धा CCTV बंद होता कामा नये. लक्षात आलं तुझ्या? बाबा, टेक्निशियनला फोन केलाय, तो थोड्या वेळात येणार आहे. थोड्या वेळात नाही, आत्ता आत्ता ताबडतोब यायला सांग. मला आत्ताच्या आत्ता CCTV चालू झालेला हवाय. हो हो बाबा. आणि त्या अनुप्रियाला फोन कर. अजून कशी नाही आली ती? हो बाबा, बघतो मी. बाबा, हां 1 मिनिट. एका क्लायंटचा फोन येतोय, बोलून घेऊ. हां. ए कणसे, माझ्यासाठी आधी कॉफी सांग. डोकं ठणकतंय माझं. हो बाबा, पाठवतो मी. जा पटकन. जय दत्तोबाबा. सीमा मॅडम, बोला. मी कधीपासून बाबांना फोन करते, बाबा फोन का नाही उचलत आहेत? नाही, बाबा जरा गडबडीत आहेत. तुमचा काही निरोप असेल तर मला सांगा. महत्वाचा निरोप आहे. ऐकून ना तुमच्या बाबांचे धाबे देणार आणतील. हे बघा सीमा मॅडम, तुम्हाला जे बोलायचं ते स्पष्ट बोला. अहो, हा सगळा त्या अनुचा प्लॅन आहे. ऑफिसमध्ये सेविका बनून यायचं आणि बाबाच्या विरोधात सगळे पुरावे मिळवायचे. काय? त्या अनुने तिच्या मुलाच्या प्रथमच्या फोनमध्ये बाबाचं आणि त्या आमदाराचं बोलणं रेकॉर्ड केलंय. अहो, काहीतरी करा. हॅलो सीमा मॅडम. हो सीमा मॅडम. हॅलो. कोणाशी बोलत होतीस? आईशी बोलत होते. दुसरं कोणाशी बोलणार मी? हा कोणाचा फोन आहे बघू?
सीमा, राजन, हा प्रथमचा फोन आहे सीमा. हां, प्रथमचा फोन बघितलात का तुम्ही? आई हा बघ. अगं हिच्याकडे होता, घे ना. वहिनी, प्रथमचा फोन तुमच्याकडे कसा आला? अगं सांग. ते मी म्हणलं ना तुला, आईशी बोलत होते. आईशी बोलत होते. अरे पण कधीपासून मी आईला फोन ट्राय करते, लागतच नव्हता माझ्या फोनवरून. त्यामुळे ना काहीतरी कामासाठी, अगं मी अनु तुझ्या रूममध्ये आले होते, तर तिथे मला हा फोन चार्जिंगला लावलेला दिसला. म्हटलं मग मी बघते ह्याच्यावरून फोन ट्राय करून. पण तेवढ्यात असं झालं, आईचा फोन अगं माझ्याच फोनवर आला आणि मग हा फोन ठेवायचाच राहून गेला ग माझ्याकडं. काय झालं? असे का बघताय माझ्याकडे सगळे? ओ, फोन घेण्याआधी मी परमिशन घ्यायला हवी होती का? सॉरी अनु, नाही चुकलं, माझंच चुकलं. अगं मी नकळत तो फोन उचलला, मला कळलंच नाही, घाईघाईत होते ना ग मी. पण याच्या पुढे मी तुझ्या लेकाच्या फोनला हातही लावणार नाही. नाही, माझा कोण आहे ना, मी चुकलेच अगं. सॉरी हा, सॉरी, खरंच सॉरी. काय बोलतेस तू हे सीमा? कुठला विषय कुठे नेतीयस? अरे मग काय बोलू मी? साधा फोन घेतला त्याच्यावरून इतके काय रिॲक्ट होता तुम्ही सगळे? अरे पण मग विचारून घ्यायचा ना. मग म्हंटल ना मी, सॉरी, चुकलं ग माझं अनु, खरंच चुकलं माझं. बस दादा, बस बस. वहिनी पुरे. फक्त एक रिक्वेस्ट आहे, यापुढे जरा परमिशन घेत जा. चल. सीमा, हा सगळा काय प्रकार होता? तुला बेसिक मॅनर्स नाहीयेत. राजन, मी म्हणत होते एक शब्दही बोलू नकोस. सगळे ब्रेकफास्टला थांबले, तुला यायचं नसेलच ना, तर मी जातो, मला भूक लागली. हे घे. मला नको. का ग, काही गोड पाहिजे का खायला? नाही रे, माझ्या रेऊला बघितल्याशिवाय माझ्या पोटात कळत चालणार नाही. तर प्रयत्न सुरू आहेत ना आई. आई, ऐका ना, आज न उद्या रेवती परत येतील, आम्ही घेऊन येऊ त्यांना. पण प्लीज तुम्ही आता थोडं खाऊन घ्या ना. नको ग मला. आई, तुम्हाला त्रास होईल. नाही, मग एक काम कर, नको खोचते. असंही आपल्याला राघवकडे जायचंय, त्याच्या घरी पूजा आहे, त्यांनी बोलवलंय आपल्या सगळ्यांना. जेवण वगैरे असणार आहे तिकडे, चांगलं तुझ्या आवडीचं काहीतरी करायला सांगतो मी. हा, हे दादा, वहिनी, तुम्हाला पण यायचंय? हा, सगळ्यांना बोलवलंय. सीमा येईल, मला ऑफिस आहे. हा, मग ऑफिस झाल्यावर ये. ठीक आहे. आणि मग मी अनु सोबत येते. अनु नाही येणार. हो पण का भाऊजी? आता आपण सगळे एवढे एकत्र जातोय, मग ती मागून एकटीच का येईल? अनु नाही येणार. आपण जातोय तेव्हा अनु नाही येणार. अनुला दत्तोबाबांकडे जायचंय ना, आपल्यासाठी चालली आहे ती तिथे. त्या ऑफिसमध्ये जाऊन ते सगळं केल्यानंतर ती जॉईन करणार आहे आपल्याला. बाबा, मला पण नाही जमणार यायला. मला कॉलेजला जायचंय, इम्पॉर्टंट सबमिशन आहे. ते सबमिशन वगैरेची कारण मला सांगू नको, कळलं ना? ते सगळं झाल्यानंतर यायचं तिकडे. बरं ठीक आहे, मी येईन. ये. पिऊ, ईशानला व्हिडिओज पाठवले? हो, तू ते बाबाला फोन कर. अनुप्रिया, हॅलो अनुप्रिया. अगं आज सकाळी सकाळी तुझा फोन. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. ते एक महत्वाचं बोलायचं होतं. अगं त्यापेक्षा जर का तू इथे आली असतीस आणि इथे येऊन मला सांगितलं असतंस ना, तर मला जास्त आनंद झाला असता. बाबा, त्यासाठीच तर फोन केलाय मी. आज तुमच्या ऑफिसमध्ये भेटण्याऐवजी जर
माझ्या घरी भेटता आलं तर तुझ्या घरी कशाला? ते माझ्या घरी कोणी नाहीये आज. सगळे एके ठिकाणी पूजेला चाललेत. म्हणजे आज घरात कुणी म्हणजे कुणी नाहीये? नाही, कोणीच नसणार आहे. मग तुम्ही याल ना 12 वाजता? मी येईनच, पण मला एक गोष्ट कळत नाहीये. तुझ्या घरातले सगळे पूजेला जाणार आहेत आणि तू जाणार नाहीयेस. त्यांनी विचारलं नाही तुला का म्हणून? विचारलं ना. मी सांगितलं की माझी तब्येत बरी नाहीये. अगं माझा विश्वासच बसत नाहीये अनुप्रिया. अगं मला किती आनंद होतोय मी सांगू शकत नाहीये तुला. बरं आता ठेवते, नाही तर कोणीतरी ऐकेल ना. हो हो हो, ठेवतो ठेवतो, येतो मी. हा दद्दू बाबा, ही भेट आयुष्यभर तुझ्या लक्षात राहते की नाही बघ. आई अगं चल ना. आले आले रे बाबा. ये लोक ऐक तो जायचंय माहितीये मला. मग उशीर होतो अगं. वेळेत पोहोचायला पाहिजे की नाही. मग फळं वगैरे नको पूजेला घ्यायला. जाताना घेऊ ना सगळं. काय घाई काय आहे तू? तो वाट बघतोय आपली, कळतंय का तुला? मग सीमा, अगं किती उशीर, ये लवकर. आवरे बघे. मला असं का वाटतं ही तिघं मिळून आम्हाला घराबाहेर काढायची घाई करतात. नक्की काय चाललंय यांचं? गाडी आली, गाडी. चल 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 अगं चल. आई चल. पिऊ. ईशान, तू स्पाय कॅमेरे आणलेस का? हो घेऊन आलोय. ईशान, ते बाबा 12 वाजता येणार आहे. त्याआधी आपली सगळी तयारी व्हायला हवी. स्पाय कॅमेरे फिट करायला इतका वेळ नाही लागणार. आणि हा माईक हा असेल ना, तर तुमचं आणि त्यांचं कन्व्हर्सेशन रेकॉर्ड होईल यात. बरं, आम्ही तयार होऊन येतो लगेच. हा. चल. ठीक आहे. आई तू तयार झाली आहेस खरी, पण मला खूप भीती वाटते. भीती तर मला पण वाटते पिऊ. ज्या माणसाची मला इतकी किळस वाटते त्याच्याच सोबत वेळ घालवायचा. पण आई, यात रिस्क आहेच की. पण कधीतरी कोणाला तरी रिस्क घ्यावीच लागेल ना पिऊ. हो, पण तू एकटी. मी एकटी नाही. तू आहेस बाळा माझ्यासोबत. अविनाश आहेत, तू ईशान आहे, आणि माझी देवी आई, ती माझी साथ कधीच सोडणार नाही. आणि तू कणसे, अगं तो कणसेही आपल्याला मदत करायला तयार झाले. त्यात मी म्हात्रे काकूंच्या अदितीला सांगून ठेवलंय, तीही तयार असणार आहे. आता आपण जे ठरवलंय ना पिऊ, ते साध्य करायचंच. आई, म्हणून मी म्हणते तू माझी आयडॉल आहेस. तुझी हिंमत दाखवतेस, त्यामुळे कितीतरी स्त्रियांची, कितीतरी मुलींची यातून सुटका होणार आहे. आई, हे सगळं कसं जमतं तुला? कसं जमतं मला माहीत नाही, पण मनात जर आपल्या माणसांविषयी प्रेम असेल आणि आपली बाजू खऱ्याची असेल ना, तर मग सगळं जमतं. अनुप्रिया, आज घरात कोणी नाहीये, म्हणजे आज फक्त आनंदी आनंद, आनंदी आनंद. पिऊ, हळू हळू हळू. तू 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 बाबा असेल. आलाय का? हो हो आलाय. चालेल, तू तुझ्या खोलीत जाऊन लप, आणि त्या प्रथमचा मोबाईल तो सायलेंटवर ठेवशील. बाबा आलाय, मी सेफ आहे. तुम्ही दार लावलं की मी सेटअप करायला घेतो. काळजी घेशील.
काय हे अनुप्रिया? अगं किती वेळ लावलास दार उघडायला तू? ते बाबा तुमच्यासाठीच तयार होत होते. पण तयार होण्यासाठी लागलेला सगळा वेळ, सगळी मेहनत अगदी सार्थकी लागली. अनुप्रिया, तुला बघून असं वाटतंय ना. इथेच सगळं बोलत बसणार आहात का? आत तरी या. हो. या ना, या या ना, बसा. काय घेणार? चहा की सरबत? असल्या फालतू गोष्टींमध्ये आता मला वेळच घालवायचा नाही. माझा स्टॉक आणलाय मी. मी ग्लास आणते. 1 मिनिट. पण त्याआधी घरात कुणी आहे की नाही याची मला खात्री करून घ्यायची का? तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये? आहे ना. पण त्याही पेक्षा जास्त या दद्दू बाबाची लोकांसमोर असलेली इमेज महत्वाची आहे. हं? आवाज आला? नाही. कुणी आहे घरात? मांजर? खूप मांजरी आहेत आमच्या घरात. खूप त्रास देतात आम्हाला. पण काळजी करू नकोस. आता कुठलीही मांजर त्रास देणार नाही तुला, कारण हा बोका आलाय ना. आण ग्लास. आणते. अनु, रात्रभर झोपलो नाहीये मी. का? आज इथे यायच्या विचारान. आज घरात कोणीच नाही, फक्त तू आणि मी. तू इतकी छान नटलेली माझ्यासाठी. थोडा धीर धरा ना. संध्याकाळपर्यंत वेळ आहे आपल्याकडे. आता 12 वाजले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वाजता संध्याकाळ होते ना तुमच्याकडे. म्हणजे 8 तास आनंदी आनंद, आनंदी आनंद. आता स्वयंपाक केलाय मी तुमच्यासाठी. आता जेवणात वेळ वाया घालवायचा? मी इतक्या प्रेमाने बनवलंय, फक्त तुमच्यासाठी. खाणार. ईशान, सगळी तयारी झाली आहे ना? येस, ऑल सेट आहे. तुम्ही आदिती ना? हो, मी रिपोर्टर आहे. बरं झालं तुम्ही सुद्धा आलात. दद्दो बाबा एक्सपोज होत आहेत तर न्यूज बनायला नको. न्यूज कसली? ब्रेकिंग न्यूज झाली पाहिजे. ईशान, खरंच सगळी तयारी झाली आहे ना व्यवस्थित? हो, पण आपल्याला बाहेर सायलेन्स ठेवावा लागेल. बाबाला आतमध्ये जरा जरी आवाज आला ना तर बाबा अलर्ट होईल. असं काही होणार नाही. आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि शांत राहू. हां, जे चाललंय ते बघू आपण. कणसे, बरं झालं तुम्ही अनु काकूला मदत करायला तयार झालात. म्हणूनच आज हे शक्य झालं. उलट अनुप्रिया मॅडममुळेच मला हे सगळं करता आलं. कधी ना कधीतरी जगासमोर त्या बाबाचा चेहरा मला आणायचाच होता, पण मार्ग सापडत नव्हता. बाबाला एक्सपोज केलं तर मी बर्बाद होईल म्हणून मला भीती वाटत राहिली. म्हणून त्या बाबाला मी नेहमी मदत करत आलो, त्याच्या पापात सामील झालो. पण त्या दिवशी
अनुप्रिया मॅडम मला बोलल्या, माझ्या मनाला खूप लागलं. तेव्हाच ठरवलं बाबांच्या पापात भागीदार होण्यापेक्षा अनुप्रिया मॅडमला मदत करायची. बाबा, आधी मला असं वाटलं होतं की तुम्ही व्हेज आहात. अगं नाटकं असतात ती माझी सगळी त्या बावळट भक्तांना दाखवण्यासाठी. तिखट ते तुझ्यासारखं व्यवस्थित. वा, काय चव आहे तुझ्या हाताला. तृप्त झालो. इतक्या बायकांना भेटलोय मी, पण तुझ्या नखाची सुद्धा सर नाही आहे ना. बाबा, अशा किती बायकांना भेटलात तुम्ही? 1000च्या वरच असती. 1000? एवढ्या सगळ्या बायकांच्या घरी जाऊन तुम्ही सेवा करून घेतली? अगं दद्दो बाबा कुणाच्याही घरी जात नसतो. एवढं मोठं ऑफिस कशासाठी आहे? ते ऑफिस मधलं टेबल हे कशासाठी आहे सांग ना. पण खरं सांगतो अनु, पण तू ना मला वेळ लावलंस अनु, म्हणून फक्त तुझ्यासाठी इथं आलो मी. नाही म्हणजे माझा नाईलाज आहे म्हणून म्हणा, किंवा तुम्ही मला भुरळ पाडली आहे म्हणून म्हणा. खा ना. मी तुमची सेवा करायला लागले, पण इतर बायका कशी तुमची सेवा करता? म्हणजे तुम्ही कशी त्यांना भुरळ पाडता? अरे पण असं काय नेतोस दादा? झालं काय आई? ये अरे तू. पण मला अगं मला नाही यायचंय. जादू आहे जादू. तुम्ही जादू करता? अगं म्हणजे मोहिनी विद्या, प्रॅक्टिस आहे माझी. पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे मी तिकडे आलेल्या बायकांना माझ्याकडचं रामबाण औषध देतो. ते कोणतं? दिव्य जल. ते कुठून आणता? अगं आणतो कसलं, साधं गुंगीचं औषध आहे ते. पण ह्या दद्दो बाबांनी सांगितलं ना की बायका निमूटपणे ते औषध घेतात, मग मी त्याचा फायदा घेतो. बाबा, तुम्ही सगळ्या तुमच्या भक्तांना सांगता की तुम्हाला सिद्धी प्राप्त आहे म्हणून. अगं कसली डोंबल्याची सिद्धी. 4 जादूचे प्रयोग लोकांना करून दाखवले ना की त्यांचा लगेच विश्वास बसतो. मग आपण म्हणू ते खरं वाटतं त्यांना. मूर्ख असतात का ते? तुम्ही मला तर सांगू शकता ना. नाही म्हणजे कसं आहे ना बाबा, 2 दिवस मी सेविका म्हणून तुमच्या बरोबर आहे ना, मला तुमच्यातला इंटरेस्ट वाढू लागलाय. म्हणून मला जाणून घ्यायचंय. सांगा ना मला प्लीज. सांगतो, कारण माझ्याबद्दल खरं जाणून घेण्याचा अधिकार तुलाच आहे. माझं खरं नाव दयानंद दोडके. डॉक्टर दयानंद दोडके? डॉक्टर कसला कर्माचा. अगं साधा कंपाऊंडर होतो मी, त्यामुळे थोडीफार गोळ्यांची माहिती आहे मला. त्याच गोळ्यांची पावडर करून विभूती म्हणून भक्तांना देतो मी. पण बाबा, तुम्ही तो चमत्कार करता, तो किती खरा वाटतो. अगं जादू आहे ती, आणि त्यात काय एवढं कठीण नाही. तू सुद्धा करू शकतेस. माझ्या सभेत नव्हती केलीस का तू ती? नाही बाबा, सॉरी, त्याचा पश्चाताप आहे मला. पण खरं सांगू, माझा विश्वासच बसत नाही की हे सगळं तुम्ही करता. पण बाबा, हे सगळं नक्की कशासाठी? पैशासाठी. सगळ्याचं कारण एकच आहे अनु, पैसा. तुझ्या नवऱ्याला बघ, मागे एका खड्याची अंगठी करायला सांगितली होती मी. हो बाबा, तुम्ही म्हणाला होता की ते रत्न खूप लाभदायक आहे. कसलं लाभदायक? चोर बाजारातून 200-300 रुपयाला आणलेले रंगीत खडे असतात ते. मी भक्तांना सांगतो की ते दिव्य रत्न आहेत. मग भक्त लगेच मान्य करतात. 1000 रुपयापासून लाखो रुपयापर्यंत ते खडे मी भक्तांना विकतो. लोक ते विकत घेतात लगेच, कशाचाही विचार न करता. दद्दो बाबांनी सांगितलंय ना, म्हणजे नक्की घ्यायला हवं. त्यात आपला फायदाच फायदा आहे. बाबा, मी असं ऐकलंय की तुमच्याकडे मोठमोठ्या घरातल्या मुली येतात. ते खरं आहे? 100%. हे मोठे लोक स्वतःहून त्यांच्या बायका मुलींना माझ्याकडे पाठवतात. हो, पण का?
कारण त्यांना विश्वास असतो की दद्दोबाबा त्यांचं भलं करणार, म्हणून पाठवतात मोठ्या विश्वासाने, आणि मी मस्त मजा मारतो त्यांच्याबरोबर. तुला सांगतो, हा धंदा एकदम मस्त आहे. बक्कळ पैसा पण मिळतो आणि सगळे इच्छा पण पूर्ण होतात. जेवण आवडलं ना? मस्तच. पोटाची भूक भागली माझ्या, पण शरीराच्या भुकेचं काय? जायचं आत? अनुप्रिया मला सांगत होती की हा माणूस चांगला नाहीये, त्याच्या नका नादी लागू. एक नंबरचा हलका नालायक नीच माणूस आहे. ए बाबा, माझ्या बायकोच्या अंगाला हात लावणं सोड रे. आजपर्यंत माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने जरी कुणी पाहिलं ना, त्यांचे डोळे काढून घेतलेत मी. बाबा, कुठला बाबा रे? लोक श्रद्धेनं तुझ्याकडे येतात, भक्तिभावानं तुझे पाय धुतात, आणि तू त्याच भक्तांवर वाईट नजर टाकतो. त्याच भक्तांवर. ए बाबा, आज आला ना कचाट्यात, आता तुला मी सोडत नसतो. आज तुझा सत्संग हा अविनाश पाटकर घडवणार. तू हा विचारच कसा केला रे की माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने पाहशील? अनुप्रियावर हात टाकण्याचा प्रयत्न केलास तू. अनुप्रियावर हात टाकण्याचा प्रयत्न केलास, माझ्या घरावर आलास तू. नीट बघ, ती अनुप्रिया आहे ना, बायको आहे माझी. माझं प्रेम आहे तिच्यावर, आणि माझ्यासाठी ती देवी आहे. तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याचा प्रयत्न जरी केला, हा विचार जरी तुझ्या मनात आला ना, मारून टाकीन मी तुला. काय रे दद्दो, दिव्य दृष्टी बंद झाली का तुझी? अजूनही कळलं नाही का तुला इथे काय चाललंय ते? म्हणजे तू आणि तुझ्या मुलीने मिळून प्लॅन करून मला अडकवलत. तुझ्या आता आवाज खाली. माझ्या अविनने तुला इतकं मारलंय तरी माज उतरला नाहीये का रे तुझा? हे तुझं ऑफिस नाहीये,
माझं पवित्र घर आहे, त्यामुळे आवाज खाली. थोड्याच वेळात अख्ख्या जगाला कळणार आहे तू किती नीच असते. हे अनुप्रिया पाटकर, एक गोष्ट विसरतेस तू. तुझी नणंद रेवती अजून माझ्या ताब्यात आहेत आणि तिचा तो व्हिडिओ सुद्धा. फार वेळ लागणार नाही मला तो व्हायरल करायला. हो का? काय ना दत्तो बाबा, माणसांनी झेपेल तेवढीच प्यावी, नाही तर माणसं त्याचा गैरफायदा घेतात. माझी नणंद रेवती आणि त्या इतर मुलींचे व्हिडिओज जे तुझ्याकडे आहेत ना, ते आता तुझ्याकडे नाही, माझ्याकडे आहेत. आणि ते सगळे व्हिडिओज मी पोलिसांना देणार आहे. चुकीच्या माणसाशी पंगा घेतलाय तुम्ही दोघांनी. हे फार महागात पडेल तुम्हाला. तुम्हा दोघांवर सुद्धा आता 15 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे मी. रे तोंडातून शब्द कसा निघतो रे? ह्याला असा नाही सोडणार. उठ रे बाबा, उठ. 15 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकायचा आहे ना तुला? कमी आहे रे 15, 150चा ठोक. फक्त बाहेर जे भक्त तुझी वाट बघतायत ना, त्यांच्या समोर ठोक. चाल. उठ उठ. माझ्या बहिणीला नादाला लावलीस, गैरफायदा घेतलास, त्याचं व्हिडिओ शूटिंग केलंस. हे कंसे, हे काय माझं थोबाड बघत बसलायस का? ताबडतोब आमदार साहेबांना फोन कर. तुझी हीच लायकी आहे. आज नाही तर उद्या तुझ्यावर हेच होणार होतं, ते आज होत आहे. हरामखोर, गद्दार. अरे नीच माणसा, माझ्या मुलीसोबत गैरवर्तन तू केलंस आणि मला गद्दार बोलतोयस. मारायला मार. हा माणूस नाही, श्रद्धेच्या नावावर तुमचा फायदा घेणारा नराधम आहे. तुम्हाला भीती दाखवून, देवाच्या नावाचा बाजार मांडून अनेक बायकांची अब्रू लुटली आहे, अनेक बायकांचा गैरफायदा घेतलाय, अनेक बायकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय यांनी. आज जर आपण गप्प बसलो ना, तर उद्या ह्याच्यासारखी 100 भोंदू बाबा जन्माला येतील.
आता डोळ्यातलं पाणी पुसा आणि हातात चप्पल घ्या. आज याला शिक्षा न्यायालय नाही, त्या असंख्य बायका देतील ज्या बायकांच्या अश्रूंवर आणि भाबड्या श्रद्धेवर या माणसाने ह्याचं गलिच्छ साम्राज्य उभं केलं. नील्या, हा नालायका, माझ्या पोरीचं लग्न लावून देतो म्हणून तिला आमच्या घरापासून तोडलं. माझ्या तिन्ही मुलांच्या आयुष्याचं वाटोळं केलंस. माझ्या मुलीचं आयुष्य बरबाद कर. निर्लज्ज, मला माझ्या घरापासून तोडलंस. माझा गैरफायदा घेतला. लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? ही चप्पल माझ्यासाठी नाही, त्या असंख्य बायकांसाठी ज्यांना तू घाबरवलंस, ज्यांचा फायदा घेतलास. आणि ही त्या तरुण मुलींसाठी ज्या तुझ्यामुळे घराबाहेर पडायला घाबरतात. दयानंद दोडके, संपलं तुझं. बघितलंस, ज्या बायकांना तू कमजोर समजत होतास ना, त्या बायकांपैकीच ही अनुप्रिया, हिने तुझं साम्राज्य उद्ध्वस्त केलं. तर तो बाबा, अरे हट.